घरच्या घरी पौष्टिक केक तयार करण्यासाठी अर्धा वाटी दही घेतलं, त्याच वाटीने अर्धा वाटी पिठी साखर घ्यायची आहे, सोबतच अर्धा वाटी तेल घ्यायचं आहे, खाण्याचं रिफाईंड तेल, आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। छान मिक्स झालं की सारख्या वाटीने 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे आणि त्याला सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बॅटर खूप घट्ट वाटत आहे तर मी ते अर्धा वाटी दूध घेतलेलं आहे, रूम टेम्परेचरचं दूध वापरायचं। यामध्ये थोडं थोडं करून दूध घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर मी ते अर्धा दूध वापरून छान असं मिक्स करून घेतलं। याला 10 मिनिटे रेस्ट करण्यासाठी ठेवायचं। तोपर्यंत केक टिनला सर्व साईडने तेलाने ग्रीस करून घ्यायचं। बटर पेपर नसेल तर गव्हाचं पीठ लावून छान कोट करून घ्यायचं आहे, म्हणजे केक टिन आपलं रेडी झालेलं आहे। तुम्ही कुकरचा डबा घेतला तरीही चालेल। इकडे 10 मिनिट रेस्ट झालेलं आहे। छान असं बॅटर खूप घट्ट आहे तर उरलेलं सर्व दूध यामध्ये घालून छान व्यवस्थित मिक्स करून घेते। आता इथे 2 चमचे दूध पावडर घालायची आहे। 10 रुपयेवाला इथे पॉकेट घेतलेला होता मी, यामुळे फ्लेवर खूप छान येतो, टेस्ट खूप छान येत असते। व्यवस्थित मिक्स करून घेतलं। फ्लेवरसाठी व्हॅनिला इसेन्स घातलं, सोबतच इलायची पावडर घातलेला आहे। तुम्ही इलायची पावडरच घातलं तरीही चालेल। चिमूटभर मीठ घालायचं आहे टेस्टसाठी। ड्रायफ्रूट्स वापरून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये 1 चमचा भरून बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचं, थोडंसं दूध घालून बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आणि सर्व तयार झालेला बॅटर केक टिनमध्ये ओतून घ्यायचं आहे। सर्व बॅटर यामध्ये ओतून झाल्यानंतर वरच्या साईडने थोडे ड्रायफ्रूट्स आणखी वापरायचे, म्हणजेच दिसायला खूप छान दिसेल असा केक। तुम्ही याऐवजी टूटी फ्रुटी वापरली तरीही चालेल, नाहीतर प्लेन केक ठेवला तरीही चालेल। इथे थोडे मनुके घातले आणि पंपकिन सीड्स घातलेले आहेत, म्हणजे केक दिसायला खूप छान दिसेल। केक टिन रेडी आहे। इथे कुकर प्रीहीट करण्यासाठी ठेवलेला होता, यामध्ये घालून 40 मिनिटांसाठी बेक करून घ्यायचं। कुकरची सीटी आणि वायर काढून घेतलेला आहे। 40 मिनिटानंतर आपण ओपन करून बघूया। तर इथे 40 मिनिटे झालेली आहेत। झाकण काढून बघूया। केक छान असा फुललेला आहे, बघू शकता तुम्ही। याला सुरीच्या सहाय्याने चेक करूया। सुरी एकदम अशी क्लीन आली की समजायचं की आपलं केक छान बेक झालेला आहे। आता याला हळूवारपणे काढायचं आणि 20 ते 30 मिनिटे थंड होण्यासाठी एका साईडला ठेवायचं। थंड झालं की सुरीच्या सहाय्याने अगोदर कडा सोडवून घ्यायच्या आणि मग नंतर प्लेटमध्ये अशा पद्धतीने काढून घ्यायचं। केक छान जाळीदार केक तयार होतो झटपट। या पद्धतीने जर तुम्ही तयार कराल तर मुलं खूप आवडीने खातील। आता आपण केक कट करून बघूयात की आतमधून टेक्स्चर कशा पद्धतीने आलेलं आहे ते। तर बघू शकता केक आतमधून खूप छान असा जाळीदार झालेला आहे। याची जाडी तुम्ही पाहू शकता, खूप छान सॉफ्ट झालेली आहे। तर हा घरच्या घरी तयार केलेला पौष्टिक केक तुम्हाला आवडला का? आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब। थँक्यू।